अभिनेत्री प्राजक्ता माईबाबत जे घडतंय ते क्लेशदायक असल्याचं महाराष्ट्राचे हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांची ही फेसबुक पोस्ट पाहायला मिळते। आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा सचिन गोस्वामी यांनी निषेध केलाय। प्राजक्ता माईच्या समर्थनार्थ दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे मैदानात उतरलेले आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अभिनेत्री प्राजक्ता माईबाबत जे घडतंय ते क्लेशदायक असल्याचं आता महाराष्ट्राचे हास्य जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी ही पोस्ट केली। फेसबुक पोस्ट त्यांनी केलेली आहे। आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा सचिन गोस्वामी यांनी निषेध केला। तर सचिन गोस्वामी यांनी नेमकी काय फेसबुक पोस्ट केली ती एकदा पाहूयात। ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो। कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो। प्राजक्ता माईबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे, क्लेशदायक आहे। आपण निकोप आणि सुदृढ समाजाचा आग्रह धरूया। आपण सचिन गोस्वामी यांची ही फेसबुक पोस्ट पाहिलेली आहे, ज्यांनी प्राजक्ता माळी हिला सध्या पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहिलं सुरेश धस यांनी जे प्राजक्ता माईबाबत वक्तव्य केलेलं होतं त्याचा आता निषेध केला जातोय। सचिन गोस्वामी यांनी आता निषेध केलाय। नक्कीच श्रद्धा, पाहायचं झालं तर काल प्राजक्ता माई यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी जे काही वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याच्या संपूर्ण निषेध व्यक्त केलेला आहे आणि सुरेश धस यांनी माफी देखील मागावी असं देखील प्राजक्ता माई यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर कालच्या पत्रकार परिषदेनंतर प्राजक्ता माई यांना सिनेसृष्टीतून देखील पाठिंबा मिळत असताना काल देखील पाठिंबा आपण पाहिला। त्यामध्ये आता सचिन गोस्वामी यांनी देखील फेसबुक पोस्ट करून त्यांना पाठिंबा आहे तो दिलेला आहे आणि समाजात महिलांचा सन्मान राखला जातो, तो समाज सभ्य समजला जातो, कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज आहे अशाचा पोस्ट त्यांनी केलेली आहे। आणि त्यासोबतच प्राजक्ता माई यांच्यासोबत जे घडलेलं आहे त्याचा देखील निषेध त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। प्राजक्ता माई यांच्या काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर ही सर्व भूमिका आहे ती आता विविध क्षेत्रातून पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा, हो नक्कीच निखिल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धस यांना शोभत नाही म्हणत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना खडी बोल सुनावलाय। सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असं बोलता कामा नये। मी सुरेश धस यांना स्वतः विनंती करणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचं चारित्र्य तिच्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली, पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं, सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे। मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही, आज मी बोलणार आहे। सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये।